नमस्कार. सोलापूरचा पुणेरी तडका चॅनलमध्ये आज आपण एक अशी भन्नाट अशी मुलांना पटकन अट्रॅक्ट करणारी अशी टिफिन रेसिपी पाहतोय. इन्स्टंट पिझ्झा बाईट्स. अगदी सोपी आहे, घरातल्या साहित्यातच बनते आणि महत्त्वाचं म्हणजे हेल्दी, पौष्टिक, त्याचबरोबर प्रोटीन, विटॅमिन, फायबर्सने भरपूर अशी ही रेसिपी आहे. आत्तापर्यंत मुलांचा शाळेचा डबा स्पेशल आपण भरपूर रेसिपीज शेअर केल्यात. त्या तुम्हाला जर पाहिजे असतील तर त्याची लिंक मी आय बटनमध्ये तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही या सर्व रेसिपी पाहू शकता. आज आपली ही जी इन्स्टंट पिझ्झा बाईट रेसिपी आहे तीसुद्धा तितकीच पौष्टिक, त्याचबरोबर टेम्पटिंग, मुलांना पटकन आवडणारी अशी आहे. वेळ न घालवता आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूयात. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. आपल्याला इन्स्टंट पिझ्झा बाईटसाठी लागणार आहे बारीक रवा. इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतला आहे. त्याच्या अर्धी वाटी आपण याच्यामध्ये ताजं दही घालायचं आहे आणि याच्यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घालणार आहोत. आता तुमच्याकडे जर दही नसेल तर तुम्ही 1 वाटी ताकही वापरू शकता. त्याचबरोबर बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरवर फिरून तुम्ही हा रवा या पिझ्झा बाईटसाठी वापरू शकता. आता आपण हे मिश्रण 7 ते 8 तास भिजत ठेवणार आहोत. म्हणजे तुम्ही जर रात्री भिजवून ठेवलात तर सकाळी मुलांच्या डब्यासाठी तुम्हाला हे वापरता येईल. समजा तुम्ही रात्री भिजवायचं विसरलात तर काय करायचं याचीही टिप मी पुढे दिलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आता आपण पाहतोय 8 तासानंतर सकाळी मी पाहते रवा छान भिजलेला आहे. याच्यात मी आता 2 चमचे बेसन पीठ म्हणजे चण्या डाळीचं पीठ घातलेलं आहे. आता हे पिझ्झाचं मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. यानंतर तुमच्या मुलांना ज्या भाज्या आवडतात तुम्ही त्या भाज्या या मिश्रणात घालू शकता. इथे मी एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो घातला आहे. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण एक मीडियम गाजर किसून घालतो आहे. यानंतर आपण याच्यामध्ये एक ढोबळी मिरची चिरून घेतली आहे, तीही घालते. या भाज्यांबरोबर तुम्ही कोबी, फ्लावर किंवा रंगीत शिमला मिरचीही वापरू शकता. याच्यात मी आता एक टोमॅटो घातला आहे आणि 1 चमचा आले लसूण पेस्ट घातलेली आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा मिरेपूड घातलेली आहे. मुलांसाठी आपण हा टिफिन बनवतो आहे त्यामुळे आपण याच्यात मिरची वापरलेली नाही आहे. त्यासाठी मी ते तिखटासाठी थोडंसं मिरेपूड घातलेले आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता आपण याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. मी याच्यामध्ये पाव कप पाणी घातलं आहे आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलेलं आहे. हे पहा, अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ हवं आहे, तुम्ही पाहू शकताय. यानंतर शेवटी याच्यात आपण चवीपुरतं मीठ घालूयात आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता जर तुम्ही रवा भिजवायचा विसरला तर काय करायचं, सकाळीच आपण रव्यामध्ये दही, पाणी किंवा ताक घालायचं आणि ह्या भाज्या सर्व घातल्यानंतर आपण याच्यामध्ये एक इनोचं पॅकेट घालायचं, जेणेकरून याचं फर्मेंटेशन लगेच होईल आणि पिझ्झाचा बेस फ्लफी होईल. आता इथे मी पॅनला तूप लावून घेतलेलं आहे. तुम्ही याऐवजी तेल, बटर काहीही लावू शकता. गॅसची फ्लेम आपण लो ठेवलेली आहे आणि याच्यावर आपण हे मिश्रण चमच्याने पसरवायचं आहे. पिझ्झाचा बेसचा जो थिकनेस असतो त्या थिकनेसचा आपण हा बेस तयार करायचा आहे. अशा पद्धतीने हे. यानंतर या बेसवर मी थोडेसे तीळ आणि कांद्याचं बी म्हणजेच कलोंजी घालत आहे. हे ऑप्शनल आहे पण याच्यामुळे टेस्टी छान येते आणि पिझ्झा बेस दिसायलाही छान दिसतो. पहा काय टेम्पटिंग दिसत आहे. कांद्याच्या बीमुळे मस्त असा लुक आलेला आहे. आता याच्यावर आपण झाकण ठेवून 1-2 मिनटं हा बेस मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे. एका बाजूने 2 मिनटानंतर पहा बेसचा कलरही चेंज झाला आहे. आता आपण तो उलटा करून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने छान भाजून घेऊयात. इथे मी आता या जो बेस भाजला गेला आहे त्याच्यावर मस्त असा चीजची लेअर घालते आहे, म्हणजे मुले आवडीने खातील. हे पहा काय सुंदर असं टेक्स्चर दिसतंय. आता परत 1-2 मिनटं आपण हे झाकून ठेवूयात आणि आपला पिझ्झा बाईट मस्तपैकी तयार झालेला आहे. आपण हा आता थंड करून घेऊयात आणि याचे त्रिकोणी काप करूयात. इन्स्टंट पिझ्झा थंड झाला आहे. या पिझ्झा कटरने मी याचे छोटे छोटे
त्रिकोणी काप करत आहे. वाव, काय टेम्पटिंग दिसत आहे. असे छोटे काप केल्यामुळे मुलांना खायलाही इझी जातं आणि अशा आकाराचे काप डब्यामध्ये बसायलाही सोपे असतात. त्यामुळे आपण असे छोटे छोटे काप केलेत. पहा काय मस्त असा तयार झाला आहे. दोन्ही बाजूनी टेम्पटिंग आणि तेवढाच फ्लफी आणि मस्त असा पिझ्झा बाईट तयार आहे. इन्स्टंट पिझ्झा बाईटची ही रेसिपी तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्की ट्राय करा. मुलांना भरपूर आवडतील आणि डबा फस्त होऊन येईल. पहा काय टेम्पटिंग दिसत आहेत. मी इथे सॉसबरोबर हा पिझ्झा बाईट सर्व केलेला आहे. तुम्हालाही इन्स्टंट पिझ्झा बाईट टिफिन रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.